नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया टॉप 9 मोठ्या घडामोडी। देहूमध्ये फडणवीसांच्या अंगरक्षकाला विश्वस्त भावार्थ देखण्यांकडून मारहाण, माऊलींच्या सेवेकरांचा मालक झाल्यासारखा थाट। आळंदी देवस्थानच्या विश्वासांची पुण्यात माध्यमांवरच मुजोरी, पालखीवेळी माध्यम प्रतिनिधींना हाकलण्याचा विश्वासांकडून प्रयत्न, तर विश्वासांची नेमणूक सरकारकडून होत नाही, फडणवीसांची प्रतिक्रिया। टोकन दर्शन घेताना झालेल्या समस्या सरकार दरबारी मांडणार, पंढरपूरची मंदिर समिती बरखास्त करून नव्या समितीची मागणी करणार, अमोल मिटकरींची प्रतिक्रिया। मुजोरी आणि अरेरावी हा ट्रेंड मधला शब्द आहे, त्यावेळी आमचे सर्वांचेच आवाज वाढलेले असतात, पण मी माझ्या वारकऱ्यांची आणि वारकरी मीडियाची माफी मागतो, निरंजननाथ महाराज यांची प्रतिक्रिया। निवडणुकांनंतर 45 दिवसात सर्व फुटेज नष्ट करण्यात येणार, 45 दिवसातच निकालाला आव्हान द्यावं लागणार, फुटेजचा गैरवापर होत असल्याच्या भीतीने आयोगाकडून नियमात बदल। राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल, ज्यांच्याकडून उत्तर हवं आहे तेच पुरावे मिटवत आहेत, याचा अर्थ ही मॅच फिक्सिंग, राहुल गांधींचं ट्विट। 45 दिवसात डेटा डिलीट वरून राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला पुन्हा घेरलं। केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाच्या संगनमताने निर्णय, भाजपसह बगल बच्चांच्या घोटाळ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी नियमात बदल, आयोगावर मविया नेत्यांची टीका। राज्यात दोन समविचारी नेते, एक उद्धव आणि दुसरे राज ठाकरे, मराठी माणसाची एकजूट राहावी ही ठाकरेंची भूमिका, संजय राऊतांचं विधान। मराठी माणसासाठी पायही चाटू, वेळ आल्यास पायही छाटू, संदीप देशपांडेंकडून राज ठाकरेंच्या 2017च्या भाषणाची क्लिप शेअर। आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। मोदी बोल बच्चन मंडळाचे अध्यक्ष तर फडणवीस ज्युनियर बोल बच्चन, फडणवीसांनी केलेल्या बोल बच्चन या टीकेला राऊतांचं उत्तर। अमित शहांनी बाळासाहेब ठाकरेंचा पुन्हा अवमान केला, संजय राऊतांची टीका, खरी शिवसेना शिंदेंचीच असं म्हणत अमित शहांनी केली होती टीका। गेली 3 वर्ष संजय राऊत उद्धव साहेब आणि पवार साहेबांचे बूट साठायचे काम करत आहेत, संजय राऊतांमुळेच उद्धव ठाकरेंच्या पक्षाची वाट लागली, मंत्री भरत गोगावलेंचा हल्लाबोल। ज्यांचे स्वतःचे दिवस संपत आले त्यांना कुणी मारायची काय गरज, उगाच कुणीतरी मारावं, सहानुभूती मिळवावी, लोकांसमोर जावं आणि बाळासाहेबांच्या मुलाला मारलं म्हणून ओरडून सांगावं, असा हा प्रकार आहे, संजय गायकवाड यांची उद्धव ठाकरेंवर टीका। मंत्रिमंडळात लिंबू मिरच्या कवट्या टाचण्यांना महत्व आलं, विंधनकडून वर्धापनदिनी मुर्द्यात प्राण फुंकण्याचा प्रयत्न, सामनाच्या अग्रलेखातून शिंदेंवर टीका। उभाठाकडे चिन्हही नाही, नावही नाही, शिंदेंचीच खरी शिवसेना, कोर्टानं शिक्कामोर्तब केलंय, खरी शिवसेना शिंदेंची, गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। 3 वर्षापूर्वी आम्ही मॅरेथॉन योगा केला आणि परिवर्तन केलं, म्हणून तो 21 तारखेचा दिवस राज्यासाठी भाग्यशाली ठरला, उपमुख्यमंत्री शिंदेंचा आठवला। महायुतीतले काही विरोधक भरत गोगावलेंविषयी आक्षेपार्ह बोलतात, आम्हालाही बोलता येतं पण आम्हाला मर्यादा आहे, पण भरत शेटकडे कोणी बोट जरी केलं तरी ते तोडायची आमची तयारी, आमदार महेंद्र दळवींची सुनील तटकरेंवर नाव न घेता टीका। आपला शांतताप्रिय देश आहे आणि शांतताप्रिय पक्ष आहे, सत्तेत आहे, आपल्याला कुणी मारेल असा विचार करण्याची गरज नाही, ठाकरेंच्या किल्मी या वक्तव्यावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया। आता पाहूया राजकीय विश्वात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। योग्य वेळी सरकार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेईल, दिलेला एकही शब्द सरकार फिरवणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। मुंबईच्या चांदिवलीतील ठाकरेंचे माजी नगरसेवक भाजपात जाणार, ईश्वर तायडे, आकांक्षा शेट्टे यांचा उद्या भाजपात पक्षप्रवेश। पुढील आषाढी एकादशीला पांडुरंगाची शासकीय पूजा मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी करावी, विठुरायाला साकडं, अमोल मिटकरींची प्रतिक्रिया। अजित पवार मुख्यमंत्री होतील अशी शक्यता वाटत नाही, अमोल मिटकरींच्या साकड्यावरून योगेश कदमांची प्रतिक्रिया। 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चांगला मेळ, त्यामुळे तिघांपैकी कोणी मुख्यमंत्री असेल त्याने फरक पडत नाही, असंही केलं वक्तव्य। सोलापुरातील बार्शीचे आमदार दिलीप सोपाल यांची वर्धापन दिन आणि डिनर डिप्लोमसीला दांडी, आमदार सोपाल 2 दिवसांपासून जिल्ह्याबाहेर, सूत्रांची माहिती। मी अजूनही उद्धव ठाकरेंसोबतच, तेजस्वी घोसाळकरांची माहिती।
राजकीय पक्षाचे जोडे बाहेर ठेवून काम करणं हाच खरा सहकार धर्म. निर्णयाकडे राजकीय नजरेतून पाहणं अत्यंत चुकीचं ठरेल. मुंबई बँकेच्या संचालक तेजस्वी घोसाळकर यांचं वक्तव्य. तेजस्वी घोसाळकर सामाजिक कार्यात उत्तम काम करतात. संचालकपदी झालेली नियुक्तीकडे राजकीयदृष्ट्या पाहू नका. मुंबई बँकेत संचालकपदी तेजस्वी घोसाळकर यांच्या निवडीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया. ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊतांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला. विनायक राऊतांनी एकनाथ शिंदेंवर नपुंसक राजकारणी टीका केल्यानं पोलीस बंदोबस्तात वाढ. 0% व्याजदराने लाडक्या बहिणींना कर्ज देत मुंबई जिल्हा बँकेकडून लाडक्या बहिणींना मदतीचा हात. 9% व्याजदराने देण्यात येणारे कर्ज 0% देण्यात येणार असल्याची मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांची माहिती.